वंदे मातरम 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 वंदे मातरम। कधी देशभक्तीपर गीत किंवा वंदे मातरम म्हटलं की या सगळ्याच्या चाली आपण नेहमी ऐकलंय, पण ही चाल खूप छान नवी वाटली आणि ती ऐकायला आहे ती तेवढीच स्फूर्णा देणारी आणि चैतन्य देणारी वाटली. तर ही तुम्ही स्वतः कंपोज केली ह्याची चाल की हे ॲक्च्युली निळकंठ मास्तर नावाचा एक सिनेमा, त्याचं म्युझिक आहे तो त्यामध्ये हे गाणं खूप छान वाटली कॉम्पोजिशन ऐकायला. जोरदार टाळ्या होऊन दे त्यांच्यासाठी. सिद्धेश, पहिली गोष्ट मी हे बघत होतो की तुम्ही परफॉर्म कसे करतात, कारण की तुमची रिहर्सल मी बघितली आणि ऐकली पण सुद्धा, पण तुम्ही काय असं ठरवलंय का इमोशनल करायचं भारतीय हे गाणं वंदे मातरम? कारण की मी एकदम जास्तच कनेक्टेड आहे आणि की माझा जन्मदिवसच 15 ऑगस्टचा आहे, म्हणून फ्रीडम फ्री बर्ड म्हणून आपण राहू असं मला आवडते. आणि तुम्ही पण एकदम फ्री होऊन तुमची कंपोजिशन नसून सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने गायला आणि ऑफचं पॅटर्न पकडून म्युझिशियन आणि तुमचे जोरदार टाळ्या म्युझिशियनसाठी प्लीज, कारण की अवघड गाणं आहे आणि तुम्ही दोघांनी म्हणजे दोन्ही ट्रूप्सनी खूपच चांगलं गायलं. बाकी जे आहे ते मॅम बोलतील तुम्हाला. गाणं गाताना विशेषतः ग्रुपमध्ये गाण्याची निवड करणं फार जरुरी असतं. याच्यामध्ये एखादं आयगा आल्यावर गाणं असतं तर ते मजा नसतं, कारण हे सोलो गाणं. पण वंदे मातरम हा विषय असा आहे की तो ग्रुपमध्येच चांगला वाटतो. हे एक सोलो गायला असतं तेवढा मजा नसतं, त्याला जो जोर मिळतो, देशप्रेमाचा एक त्याला पाठिंबा मिळतो, तो ग्रुपमध्येच मिळतो. आणि तुम्ही व्यवस्थित गायला, गाण्याचं निवड फार चांगली केली. इतकं चांगलं काव्य फार क्वचित मिळतं ऐकायला गायला. आणि ती चाल पण फार छान होती. तुमचे जे कोणी म्युझिक डायरेक्टर असतील त्यांना सांगा अभिनंदन. आणि खूप सुंदर गायला तुम्ही, खरंच छान. खरंच
स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या आणि देशभक्तीपर हे गाणं सिलेक्ट करण्यासाठी अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पर्धेचे अंतिम स्पर्धक आपण यांना रंगमंचावर बोलवूया. जोरदार टाळ्या.